3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. भाजपच्या 60% कर वाढीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर भीक मागो आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. सुरू असलेल्या AI समिट दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वादग्रस्त आंदोलनाचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटलेत. भाजप महिला आघाडीनं निषेध आंदोलन केलंय. छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीनं राहुल गांधींविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. AI समिट दरम्यान काँग्रेस युवा कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करून देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग 7व्या दिवशी आंदोलन सुरू आहे. पेसा क्षेत्रातील 17 संवर्गामधील नियुक्तीला पात्र असलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी यासाठी हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान प्रदोष काळ आणि चंद्रग्रहण असल्यानं हा सण नेमका कधी साजरा करायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झालाय. 2 तारखेला होलिका दहन आणि 3 तारखेला धुलीवंदन साजरा करता येईल अशी माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दातेंनी दिली. नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरनं आत्महत्येचा प्रयत्न केला. 10 बियर पिऊन 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि या घटनेचा विष्णुनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे. पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकलाय. पालघरच्या सुंदरम शाळेजवळ एकांत कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकलाय. कारवाईत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. युवक काँग्रेस अध्यक्ष उदय भानू यांना AI समिट निषेधासंदर्भात 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टामधून 7 दिवसांची कोठडी मागितली होती. केरळचं नाव केरळम असं ठेवलं जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल. भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी हे पत्र लिहिलेलं होतं. लखनौ विद्यापीठातील मशीद सील केल्यानंतर नमाज पठणावरून मोठा गोंधळ उडाला. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय. प्रयागराजमधील लैंगिक शोषण प्रकरणात FIR दाखल करण्यात आला. जैसलमेरमध्ये भारतीय सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे. युद्ध सरावादरम्यान 24 देशांचे पत्रकार उपस्थित राहणार आहेत. T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. इंग्लंडनं सुपर 8च्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता, तर पाकिस्तानची न्यूझीलंड विरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती. जर स्पर्धेतील आव्हानं कायम ठेवायचं असेल तर इंग्लंडला रोखण्याचं आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.